नवीन अभ्यासक्रम तयार करण्यामागची भूमिका आणि ज्ञानरचनावाद हा नक्की काय कन्सेप्ट आहे हे तुम्हा सगळ्यांना आता कळलेलं असेल. यानंतर आता आपण सायली धाकरस मॅडमचं व्याख्यान ऐकणार आहोत. सायन्स या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे त्यावर. त्यापूर्वी आपण थोडक्यात ednexa.com या आपल्या वेबसाईटचा डेमो बघणार आहोत. यानंतर आता आपण पुन्हा आपले लेक्चर्स आपण चालू करणार आहोत. सायन्स या विषयाबद्दल सायली धाकरस मॅडम ज्या या विषयाच्या ज्येष्ठ शिक्षिका आहेत आणि मुक्तांगण हायस्कूल इथे त्या कार्यरत आहेत, त्या तुम्हाला आता सायन्स या विषयाचा 9वीचा अभ्यासक्रम आहे त्या संदर्भात मार्गदर्शन करतील. सगळ्यात आधी मी रानडे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी धाकरस मॅडमचा आणि त्याचबरोबर डॉक्टर भावना जोशी मॅडमचा सुद्धा सत्कार करावा. भावना जोशी मॅडम. नंतर धाकरस मॅडम तुम्हाला मार्गदर्शन करतील. To all the parents and the students who are sitting here, I am very happy to see you all in a large number. Till 8th standard with the present syllabus, I think so all the parents will agree with me that our children have become very lazy. कारण कॉन्फिडेंटली त्यांना माहिती आहे की 8वीचा अभ्यास कसाही केला किंवा 8वीपर्यंतचा अभ्यास कसाही केला तरी आपली मुलं 9वीत जाणारच आहेत. पण once when they come in 9th, in the first term, to just understand what is there for all the subjects, त्यातच मुलांचा बराच वेळ जातो. And so their performance in the first exam, maybe the unit test, इतका खाली जातो की they start losing hopes or maybe they have low confidence. And I am here to just guide you all as to how the child needs to take care about their performance in 9th and 10th. That is because 9th is thought to be the base for 10th standard. त्यामुळे 8वीपर्यंत आपण नक्की पास होणार आहोत. त्यामुळे तो जो एक कॅज्युअल अप्रोच होता अभ्यासाच्या बाबतीतला तो आता मुलांना बदलायचा आहे. सो व्हॉट यू नीड टू चेंज इज द ॲटिट्यूड टुवर्ड्स युअर स्टडीज. आणि इथे मी पुन्हा एकदा पेरेंट्सना रिक्वेस्ट करते की आपला एक साधारणतः म्हणजे इवन आय एम अ पेरेंट, सो आपला एक असा अनुभव असतो की आता मुलं मोठी झाली आहेत, सो दे डोंट नीड मच ऑफ अ गायडन्स किंवा आता ते त्यांचं मॅनेज करतील. दे बिकम सेल्फ इंडिपेंडंट. नो डाऊट द चाइल्ड नीड्स टू बी सेल्फ इंडिपेंडंट. पण लेट मी टेल यू वन थिंग, बिकॉज आय एम वर्किंग इन अ स्कूल, सो आय नो मॅक्सिमम प्रॉब्लेम अराइज ड्युरिंग दिस टाईम, एस्पेशली इन द 8th, 9th, 10th, 11th, 12th. आणि त्यावेळेला आपल्या मुलांना प्रचंड प्रमाणात मॉरल सपोर्टची गरज असते. सो आय जस्ट रिक्वेस्ट ऑल द पेरेंट्स टू बी विथ युअर चाइल्ड इन देअर अप्स ॲज वेल एज इन देअर डाऊन्स, बिकॉज यू नो वॉट द कॅलिबर ऑफ युअर चाइल्ड इज. आणि इथे मला मुलांना पण एक विचारायची इच्छा होते की आपण जी ज्युनियर KG मार्क मिळवलेले होते किंवा मे बी इन प्रायमरी सेक्शन, जेव्हा आपली आई शेजारी बसून आपला अभ्यास घ्यायची, कधी धपाटे मारायची, कधी चिमटे काढायची, and she used to make you all study the concepts. That's because she was always there for you, and that time if you see your marks, they were above 85. So let me tell you, all children who are present here, you all have that caliber. फक्त आपण जसजसे 4थीतनं 5वीत आलो, 5वीतनं 6वीत आलो आणि स्वतः अभ्यास करायला लागलो तेव्हा आपण मॅक्सिमम टेक्स्टबुक हे ऑप्शनला टाकलेलं होतं. आई बाबा विचारायचे अभ्यास झाला का? हो झाला. पेपर देऊन सोपा होता. अँड फायनली रिझल्ट्स तर तुम्हाला माहिती आहे, यू गेट द मार्क्स, बट फायनली द रिझल्ट वॉट यू गेट इज इन जस्ट द ग्रेड्स. सो वेदर इट इज A+, B+, didn't really make any difference for you all. And so what I want all my students to do is change this attitude. Be serious, be sincere, आणि जेवढं आपलं कॅलिबर आहे तेवढं परफॉर्म करायचा प्रयत्न करायचा आहे. So once when you come in 9th standard, remember, even the subjects are increasing. Personality development सारखा सब्जेक्ट आहे जो मार्कांसाठी आहे, म्हणजे it is not a graded subject. So many subjects are going to be added to your syllabus
And so it becomes very difficult for the students to cope up with all this. So when you are going to step in 9th, I want all my students to change their mindset. एक approach बदलायचा आहे. You are the same. Only thing is your attitude and your approach towards the studies should change. आणि तो positive साठी असायला पाहिजे change, not for the negative. Okay? So we begin with our science part of it. As I right now told you all, from 1st to 8th, the exam pattern, the evaluation, students were not very serious. They knew that they are going to be passed and promoted to the next class. पण असं 9वीला होणार नाही आहे. 8वीपर्यंत चांदीच चांदी होती, 9वीमध्ये मात्र गळंती लागते. If we don't prove ourselves in 9th, a child may be retained or maybe have to appear externally for the 10th standard. So seriousness was not there in the students, and even the exam pattern was such wherein the students were appearing for the test. If they failed, again a retest. त्यामुळे 8वीपर्यंतचा जो background होता, you have to just wipe out all that and you have to begin fresh in the 9th standard. The next slide. Now, as you know very well, the syllabus has changed. NCERT pattern has been introduced. थोड़ा सा difficulty level वाढवलेली आहे. Same is in the science. In our science textbook, it's just one text which is having 2 different sections, A and B in it. The next. As I told you, just one textbook having 2 different sections. Section A comprises of chemistry and physics, and section B is of chemistry and biology. And right now, if you know, then you will be in 9th standard and you are going to appear for your 9th standard science paper. You will be appearing for both these sections for one question paper, and you will have to answer both the sections in the same answer paper. And so you are preparing yourself for all the 3 sciences, that is physics, chemistry as well as biology. And as I told you all, even EVS, that is environmental science, till year before last we have environmental science as one special subject for 8th, 9th and 10th. But now from this year onwards they have totally changed it. So environmental science 2 lessons are included in science. The remaining lessons of EVS go in languages as well as history, geography too. So in short, our students are going to face nearly 17 lessons, because at present we have 15 lessons in our science text. So 2 more lessons will be included of EVS, so that comes to 17 lessons, in which chemistry, biology and physics are given the equal weightage, that is 24 marks of physics, 24 marks of biology, 24 marks of chemistry and 8 marks of EVS. That totally becomes 80 marks. The next slide. The next. Now, when you are going to face your 9th standard exams, especially for science, I am telling you all, your first unit test will be of 20 marks. Now, in this 20 marks, as I told you, just you have one textbook, different sections A and B. Questions will be asked on both the sections in one question paper, and you have to attempt all this in one answer paper. So your unit test will be of 20 marks. Terminal will be of 80 marks. Now again this terminal paper will be 40 marks section A, 40 marks section B, and total will be 100 marks. So in the first term, scoring won't be very difficult for the students, because especially the first unit test is very scoring. Maybe just 3 or 4 lessons they have to study, and if they are thorough with the concepts, they can score full marks over here. But when it comes to 80 marks, then students need to really think a lot. In 9th standard, what is expected from the child is logical thinking, how he really narrates that particular question to the topic, what he has studied in that particular lesson.
But the second term, if you see, is slightly interesting. Unit test will be again of 20 marks. And this 20 marks unit test will be reduced down to 10. So if a child gets 18 marks out of 20, then when it is reduced to 10, it will be 9. And so if you score good marks, definitely the reduced marks will also be in that manner. Then there will be a practical exam for them. Now throughout the year, whatever they are going to study in science, based on those topics only, there will be a practical session for them. But this practical session will be in the second term. It won't be in the first term. So in the first term, they are going to be just thorough with the theory part of it. And the practical marks or the exam will again be of 20 marks, which will be reduced down to 10 marks. And the annual exam will be again of 80 marks. So the total marks in the second term will be 10 plus 10 plus 80, that is 100. The next slide. So the average marks of the first term plus the second term together is what actually they are going to get at the end of the year, which will be out of 100 marks. And so here, if you see the marking system, students need to be really thorough. Let me make some few concepts clear over here. Till 8th standard, I don't know as to how the study pattern was or how a child used to study. Maybe the teachers had dictated the answers to them and the students had a habit of learning those answers by heart, even without understanding the meaning, and just putting it down in the answer paper. But in 9th, this won't be tolerated. That's because biology part is okay, where you need to learn. But in physics, you need to understand the concepts thoroughly. Unless and until you understand it, you won't be able to face any question of physics. And again, chemistry is something wherein you will be in 9th standard, you don't have any chemical equations. But in 10th standard, you definitely have nearly 70 chemical equations in the textbook. And maybe out of that, only one equation could be asked. Like for this year's board paper, there was just one equation which was asked out of 70. And students have to thoroughly be prepared for this. थोडक्यात काय की 8वी पर्यंत आपण बऱ्याच गोष्टी ऑप्शनला टाकल्या होत्या. तो ॲटिट्यूड बदलायचा आहे. 9वी मध्ये शक्यतो every lesson should be done thoroughly. And here I would like to suggest the parents as well as the students that if you treat your textbook for science especially as a Bhagavad Gita, Quran, Bible, I think so you don't need any other reference book for science. जर तुम्ही रेफरन्स बुक्स आणले, कारण मग डायजेस्ट असेल, सेल्फ स्टडी असेल, तर मुलं इतकी कन्फ्युज्ड होतात की नक्की काय फॉलो करायचं हा प्रश्न पडतो त्यांना. अँड सो माय सिन्सियर रिक्वेस्ट इज फॉर 9th स्टँडर्ड ॲज वेल एज फॉर 10th थरड रीडिंग ऑफ द टेक्स्ट. आणि हे रीडिंगसुद्धा मनातल्या मनात नाही. इट शुड बी अ लाऊड रीडिंग. लाऊड रीडिंग केल्यामुळे 2 गोष्टी साध्य होतात. मुलांना सांगायचं आहे मला हे की तुम्ही तुमच्या रूममध्ये जेव्हा लाऊड रीडिंग करता तेव्हा आई किंवा घरात कुणी तुमचे पेरेंट्स असतील तर दे आर व्हेरी हॅपी, येस माय चाइल्ड इज रीडिंग. म्हणजे सारखं डोकावून तुम्हाला कटकट करणार नाहीत ते. आणि सेकंडली जेव्हा तुम्ही लाऊड रीडिंग करता तेव्हा यू आर इवन लिसनिंग टू युअर साऊंड, युअर व्हॉइस, सो डेफिनेटली दॅट मेक्स यू मोर इंटरेस्टेड टुवर्ड्स दॅट पर्टिक्युलर टॉपिक. आणि हे पहिल्यांदा तुम्हाला खूप बोरिंग वाटेल की काय लाऊड रीडिंग करायचं, आता आम्ही मोठी झालो होतो वगैरे करून. पण तसं नाही आहे. लाऊड रीडिंग इज गोइंग टू डेफिनेटली हेल्प यू. सो स्टार्ट विथ इट. सो ऑल दीज थिंग्स यू नीड टू रिअली प्रॅक्टिस आउट इन युअर वेकेशन. की कधीतरी एकदा जोरात लाऊड रीडिंग, आपण हार्डली 10 मिनिटांसाठी लाऊड रीडिंग करू आणि पुन्हा नंतर आपण मनातल्या मनात वाचायला सुरुवात करतो. आणि जेव्हा एखादा लेसन मनातल्या मनात वाचायला सुरुवात होते तेव्हा सो मेनी अदर थॉट्स रन डाऊन इन युअर माइंड दॅट द लेसन इज आउट ऑफ युअर सिलॅबस. मी डोक्यातनं सुद्धा नाही म्हणते, आउट ऑफ युअर सिलॅबस. मग तीच ओळ आपण 10 वेळा वाचल्यानंतर सुद्धा काहीही कळत नाही. पण हेच जर लाऊड रीडिंग केलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो. आणि हेच मी इवन आमच्या शाळेतल्या मुलांना सांगते. आणि त्यांनी त्याचा नंतर आम्हाला जो फीडबॅक दिला आहे, पहिल्यांदा त्यांनाही ते पटलं नाही, मॅडम तुम्ही काय सांगताय, आम्ही 10वीतली मुलं, आम्ही काय लाऊड रीडिंग करायचं. बट देन फायनली वेन दे अपियर्ड फॉर देअर पेपर आणि त्यांना जे रिझल्ट्स मिळाले,
मग त्यांनी आम्हाला येऊन सांगितलेलं आहे की दिस इज रिअली अ व्हेरी गुड वे ऑफ स्टडिंग. लाऊड रीडिंग, थॉरो टेक्स्ट, हे जर तुम्ही केलं, हा जो तुम्ही ॲटिट्यूड ठेवलात 9साठी, तर दिस विल डेफिनेटली बी व्हेरी हेल्पफुल फॉर यू इन 10th स्टँडर्ड. आणि नुसतं 10th नाही, हे पुढे जाऊन सुद्धा तुम्हाला नंतर त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. नाव वी कम टू द पेपर पॅटर्न, बिकॉज मोस्टली व्हॉट हॅपन्स इज की क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असणार आहे याबद्दल एक थोडीशी शंका असते. आणि बऱ्याच शाळा बोर्डाच्या पॅटर्नप्रमाणेच 9th स्टँडर्डचे पेपर्स पण सेट करतात. पण काही शाळांमध्ये जर जी प्रॅक्टिस होत नसेल तर आय हॅव गिवन द पेपर पॅटर्न, आणि हा अशाच पद्धतीने इवन फॉर द बोर्ड इट विल बी देअर. सो स्टुडंट्स नीड टू नो व्हॉट द पेपर पॅटर्न इज. So theory paper, as I told you, will be of 80 marks, wherein section A will be of, as I have already told you all, chemistry and physics. आता या physicsमध्ये in 9th they start with new concepts like derivations, Newton's laws are wonderful topics are there in the physics. Sound वरती एक सुंदर असा lesson आहे, meaning they really know what is physics in 9th, आणि त्या बेसवरती 10th स्टँडर्डचं त्यांचा physics असणार आहे. So if they are thorough with 9th standard science, 10th becomes very easy for them. And basically let me tell all the students here, 9वी खरंच तशी थोडी डिफिकल्ट लेवल असते, 10वी बऱ्यापैकी सोपी असते. That is because you have already faced a difficult level exam in 9th, आणि मग 10th खरंच सोपं जातं, कारण you know आपल्याला दुसरा पर्यायच नाही आहे, अभ्यास करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. And if you take this as a compulsion, मग अभ्यासातली मजा निघून जाते. सो आय वॉन्ट ऑल माय स्टुडंट्स टू एन्जॉय लर्निंग. अभ्यास हा एक एन्जॉयमेंट म्हणून करा. जसं आपण एखादा मूवी थारली एन्जॉय करतो, त्यातले डायलॉग्स पाठ असतात पहिल्यांदाच बघितल्यावर, तसंच पहिल्यांदाच एखादा लेसन रीड केला तर त्यातले न्यूमेरिकल्स किंवा त्यातले फॉर्म्युलाज मला वाटतं पाठ करायला काहीच अवघड नाही आहे. थोडंसं ट्युनिंग वगैरे दिलं, इट इज द वे हाऊ यू डू द स्टडीज, आणि त्यामुळे थोडंसं तुमचा स्टडी पॅटर्न पण बदला. ओके, सो सी हियर द थिअरी पेपर. फर्स्ट क्वेश्चन, आय एम टॉकिंग अबाउट वन सेक्शन, सेम अप्लाइज टू द सेकंड सेक्शन. As I told you, there will be just one question paper. So in the first question, they will be having two sub-questions. Question 1A, it will be totally objective type. 5 marks question, 1 mark for each question. It could be true or false, it could be fill in the blanks, odd man out, complete the analogy. आता हे सगळे जे प्रश्न असतात, it won't be just from the exercise which is given below the lesson. It will be from any part of the lesson. And म्हणून thorough lesson reading very necessary. Then see the B question. B question is MCQ. MCQ meaning multiple choice question, which will be based on the practicals. So in the second session or in the second term, what you are going to do the practicals. आणि फर्स्ट टर्ममध्ये पण काही प्रॅक्टिकल्स तुम्हाला सांगितले जाते. बेस्ड ऑन दॅट द MCQs you'll have to learn. जर्नलमध्ये हे MCQs दिलेले असतात, त्याचे आन्सर्स पण दिलेले असतात. पण याचा अर्थ असा नाही की आपलं नॉलेज तिथपर्यंतच लिमिट ठेवायचं. इफ यू आर थरो विथ द लेसन्स, then let the MCQs be based on each lesson. You definitely can answer it. So MCQs will be for 5 marks. Section A मध्ये 5 marks MCQs असतील. Section B मध्ये सुद्धा 5 marks MCQs. असे in both the sections 20 marks will be the optional, I mean objective type questions. Okay, so these 20 marks, if you put it in your pocket, मग पुढचे 60 मार्कांसाठी स्ट्रगल करायचं असतं. कारण ॲज अन एक्झामिनर वॉट आय फाइंड वेन आय करेक्ट द बोर्ड पेपर्स, आपली मुलं थिअरीमध्ये लॉंग आन्सर्समध्ये खूप भारी असतात, म्हणजे त्यांना येतं. आय थिंक सो वॉट दॅट मेंटॅलिटी दे हॅव की हे येणार म्हणून ते करून ठेवतात. अँड सिम्पल क्वेश्चन्स दे मे लूज मार्क्स. अँड सो स्टुडंट्स इफ दे आर थॉरो विथ द टेक्स्ट, प्रत्येक लाईन प्रत्येक वर्ड, मी तर ह्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की मी माझ्या 10वीतल्या मुलांना असं सांगितलं होतं की वेन यू आर रीडिंग द लेसन्स, हा पॅरेग्राफ कुठल्या पेजवर आहे आणि कुठल्या कॉलममध्ये आहे हे जेव्हा आपल्याला व्हिज्युअली दिसतं त्यावेळेला आपण खरंच कमाल केलेली असते. अँड दॅट्स वॉट वी आर स्टडिंग, यू नो. अँड आय डोंट वॉन्ट माय स्टुडंट्स टू बी मार्क्स ओरिएंटेड. तुम्ही अशा पद्धतीने पेपर लिहायचा आहे
की सगळे ऑप्शन्स सुद्धा तुम्ही त्यातनं लिहून काढायचे आहेत. अँड देन जस्ट राईट द पेपर अँड लेट द एक्झामिनर सिलेक्ट द करेक्ट आन्सर फ्रॉम इट. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही अप्रोच व्हाल फॉर द पेपर, देन आय थिंक सो समवेअर आउट ऑफ 80 you may get above 70, 75. कारण how you present the paper, what the neatness of the paper is, spelling mistakes तुम्ही किती avoid केलेत, important words तुम्ही किती highlight केलेत in the answer, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. Of course that will be told to you by your teachers in the school की how to really be very neat and tidy in presenting the paper. कारण इथे मला बसलेले सगळे पालक एज वेल एज इवन द स्टुडंट्स दे एग्री विथ मी की आपण पेपर लिहिताना खूप छान लिहितो, सुरुवात अतिशय उत्तम असते अँड बाय द एंड ऑफ द पेपर अरे आपणच आहोत का, हे आपलंच अक्षर आहे का, आपणच लिहिला आहे का हा पेपर, अशी एक अनुभव तुम्ही घेत असता. सो दॅट इज वॉट यू हॅव टू रिअली नॉट प्रॅक्टिस इन 9th एज वेल एज इन 10th. म्हणजे तुमचा नीटनेस हा पहिल्या लाईनपासून ते लास्ट लाईन ऑफ द पेपरपर्यंत असणं खूप गरजेचं आहे. थोडक्यात मी तुम्हाला असं सांगते की यू स्टुडंट्स नीड टू रिअली बी व्हेरी फोकस्ड अबाउट ऑल दीज थिंग्स. सेकंड क्वेश्चन विल बी ऑफ 2 marks each, wherein 6 questions will be asked and you'll have to solve any 5. आता हे क्वेश्चन्स कोणत्या स्वरूपातले असतील, तर इट कुड बी गिव्ह रिझन, इट कुड बी डिस्टिंग्विश बिटवीन. Now let me make one point very clear here. Till 8th standard, when you had a question distinguish between, like for example, atom, ion. So what students do, they write 1 point below atom, 1 point relevant to it below ion. आणि जर तो चुकीचा लिहिला तर till 8th standard, what was correct in this part was given a half mark. तशी marking system won't be there in 9th and 10th. Even if you don't write the correct point for both, then that entire point doesn't get any mark. And बोर्डामध्ये half marking हा conceptच नसतो. Either it is 1, 2, 1.5 आणि असे half marking नाही, कारण ते राऊंड अप होतात आणि तसा बोर्डाला मुलांना प्रॉफिट द्यायचा नसतो. So it is what you really earn. Either you get full marks or you may get 1 mark or you may get a 0. So या 2 marks question students need to really be very careful. आता give reasons असतील किंवा definitions असतील किंवा any type of question असेल, in science especially there's the way of writing the paper की पहिला point हा नेहमी either definition असू शकतो किंवा it could be a principle on what it is. So students need to be very thorough with all this and then only they may get good marks or maybe full marks for that particular question. The third question will be 3 marks each, wherein 6 questions will be asked and the students will have to attempt any 5. So again the question will be of 15 marks here. And इथे again same type of questions but with some higher order. आता इथे numericals विचारू शकतात, derivation येऊ शकतं, because so many new concepts are being introduced in the 9th standard book. And Ranade sir had already pointed out की books हे खूप attractive केलेत. ॲक्टिव्हिटीज आहेत. लेट मी टेल यू, यावर्षीचा बोर्डाचा सायन्सच्या पेपरवरती मॅक्सिमम क्वेश्चन्स वर फ्रॉम द ॲक्टिव्हिटीज. त्यामुळे ॲक्टिव्हिटीजकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि ॲक्टिव्हिटीज ह्या अशा असतात की इट इज विथ द लेसन गोईंग आणि ह्याच ॲक्टिव्हिटीज आर कन्वर्टेड इन टू हॉट्स टाईप क्वेश्चन. हॉट्स काहीही वेगळं नसतं. इट इज जस्ट अ क्वेश्चन बेस्ड ऑन द टेक्स्ट ऑन दॅट पर्टिक्युलर लेसन in an application way with some trickiness it is being put up. And when you are thorough with your lessons, when you are thorough with the text, HOTS doesn't really create a problem for you all. And the last question will be of 5 marks. 2 questions will be asked. You will have to solve any one. इथे सुद्धा again as I told you, derivations काही छोटे काही मोठे किंवा न्यूमेरिकल असतील किंवा काही ॲप्लिकेशन टाईप क्वेश्चन्स असू शकतात. So any type of such question could be asked. Like for example, in last year's 10th standard board paper, in the textbook we have one lesson based on wonders of light. तिथे structure of human eye detail मध्ये दिलेलं आहे with the diagram. So with the help of that human eye, बोर्डामध्ये असा प्रश्न होता की एक कॅमेरा त्यांनी चित्र दिलं होतं त्याचं and then each part was labeled as A, B, C,
which was application question for the structure of human eye. So you had to only write just one word for it, and that was giving you 1 mark. म्हणजे याला म्हणायचे हॉट्स टाईप क्वेश्चन्स. सो ॲप्लिकेशन बेस्ड असतात. हे कुठेही तुम्हाला टेक्स्टमध्ये बिलो द लेसन्स मिळणार नाही, बट इट इज देअर इन द टेक्स्ट बुक. सो इफ यू आर थरो विथ द मॅटर, let the question be asked in any pattern. I think so you all should be confident about it. So this is all about as to what I had to say for science. I again make an appeal to the parents की या 2-3 वर्षांमध्ये मुलांना तुमची खरंच खूप गरज असते, कारण खूप अप्स अँड डाऊन्स असतात, टेन्शन्स असतात, मुलं कधी कधी सांगत नाहीत. सो ऑलवेज बी विथ देम आणि मार्क्स ओरिएंटेड राहू नका तुम्ही पण. त्यांना त्यांच्या पद्धतीने परफॉर्म करू देत. लेट देम अंडरस्टँड द कन्सेप्ट्स व्हेरी केअरफुली. हां, पण याचा अर्थ असा नाही की जर माझा मुलगा 75% मिळवत असेल आणि सडनली ही गोज डाऊन टू 55, देन आय वुड सजेस्ट द पेरेंट्स की का तो खाली गेला आहे याची कारणं शोधून काढा. कारण 9वी-10वी हे वय त्यांचं असं असतं की डायव्हर्जन्स प्रचंड असतात. आपली मुलं शाळेत नक्की काय करतात हे फक्त तिथे मुलांना आणि टीचर्सना माहिती असतं. सो कीप ऑलवेज अ कॉन्टॅक्ट विथ द क्लास टीचर्स. आफ्टर एव्हरी 15 days जस्ट गो अँड मीट देम. कारण काही वेळेला मुलं सगळ्याच गोष्टी घरी सांगत नाहीत. चांगलं काही झालं तर दे टेल यू ऑल फर्स्ट, पण एखादी वाईट गोष्ट त्यांच्याबद्दल झाली असेल तर दे ट्राय टू हाईड. आणि इवन द स्टुडंट्स आय अपील यू ऑल की जे काही होत असतं ते सगळं अगदी क्रिस्टल क्लिअर. दे शुड बी अ ट्रान्सपरन्सी बिटवीन यू अँड युअर पेरेंट्स. पेरेंट्सना तुमच्यामध्ये फुल फेथ असणं खूप गरजेचं आहे. तसंच तो तुम्ही डेव्हलप करायचा आहे. अँड सो फॉर दीज नेक्स्ट 4-5 years विच आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर करियर बिल्डिंग इयर्स, सो मेक शुअर दॅट यू आर ऑलवेज विथ युअर पेरेंट्स. त्यांच्या सपोर्टनी तुम्ही पुढे जाणार आहात. So this is all what I wanted to say. If you have any queries, doubts, you can definitely put up. So wish you all the best. अवघड खरंच काही नसतं. आपण ते करतो, आपण अभ्यास करत नाही म्हणून. जर रेग्युलर अभ्यास केला, थोडा वेळ, अर्धा तास मी म्हणेन 9वीत जर तुम्ही सुरू केला. दुसरं मला एक सांगायचं आहे की आमच्या शाळेत तर 9वीमध्ये बऱ्याच को करिक्युलर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज ही आमची 9th स्टँडर्डची मुलं शोल्डर करत असतात रिस्पॉन्सिबिलिटीज. तर तुमच्याही शाळेत जर असं होत असेल तर डेफिनेटली टेक पार्ट इन ऑल एक्स्ट्रा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. डोंट जस्ट बी बुकिश. पण जेव्हा अभ्यास करायची वेळ असते तेव्हा फुल अभ्यास करणं गरजेचं आहे. सो इफ यू कॅन बॅलन्स ऑल दिस, यू विल बी वंडरफुल पीपल इन फ्युचर. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. धन्यवाद.